नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. आज आम्ही दुकान टाकलं आहे. कशाचं ते तुम्हाला पुढे सांगते. तर आज त्याचं ओपनिंग आहे, तर त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही. सगळी तयारी झाली आहे. जाऊन आता डेकोरेशन करायचं आहे, पूजा करायची आहे. तर तुम्हाला पण दाखवते आज दिवसभरात काय काय होणार आहे ते. चल. इथे काना, मी आणि ते होतो पुढे बसलेलं. मागे माझे दीर होते, स्वामी होते. कानाची झोप झाली नव्हती त्यामुळे तो आळस देत होता. आणि बाय द वे आमचं हॉटेल आहे सोलापूर औरंगाबाद हायवेवर, आणि ते पण आम्ही टाकलं आहे छानसं पान शॉप. तर तेही तुम्हाला दाखवते पुढे. तिथे गेल्यावर मी सगळी पूजेची तयारी करून दिली स्वामींना. आणि नंतर हे बघा, हे शॉप आहे आमचं. मग स्वामींची तयारी सुरू झाली. त्यांनी मस्तपैकी तोरण लावून घेतलं आणि पूजा मांडली. कानाचं तर काही टेन्शनच नव्हतं, तिथं खेळायला एवढं सारं होतं त्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं. नंतर स्वामींनी पूजेला सुरुवात केली. इथे दिरांनी पूजा करून घेतली आणि त्याच्यात पण कानाची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. आणि मस्तपैकी छान अशी पूजा पार पडली. आणि नंतर आम्ही हॉटेलच्या मालकांच्याच हस्ते उद्घाटन करून घेतलं. हा क्षण खरंच खूप सुंदर होता आणि डोळ्यात पाणी आणून देणार होता. एक नवीन स्वप्न पूर्ण होते आणि आता हे स्वप्न आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातं हे बघण्याची खरं गरज आहे. सुरुवात तर केली आहे, हळूहळू ग्रो पण ह्याच्यात. पण हे कधी न पूर्ण होणारं स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे. एक पाऊल तर पुढं टाकलं आहे, बघूयात आता कुठपर्यंत जातं आहे ते. आणि अशा प्रकारे सगळी तयारी करून मस्तपैकी आमची पूजा पार झाली. आणि खरंच हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. तर बघूयात आता पुढे पुढे मी तुम्हाला अपडेट देतच राहील की काय काय कसं कसं होतं आहे ते. तर नंतर त्यांना सगळ्यांना टॉवेल टोपी दिली. स्वामी आमच्या घरातलेच असल्यासारखे आहेत त्यामुळे त्यांनी सगळी पूजा खूप छान आणि व्यवस्थित पार पाडली. हा एक आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी आणि तो खूप छान प्रकारे पूर्ण दिवस संपवला आम्ही. आणि हे तुम्हाला दाखवते कसं आहे आमचं शॉप. हे आहे आमचं शॉप, गंधर्व पान स्टॉल. गंधर्व हे तिथल्या हॉटेलचं नाव असल्यामुळे आम्हाला ते नाव द्यावं लागलं त्याला. आणि नंतर मस्तपैकी पूजा, असं प्रसन्न वाटत होतं पूजा केल्यामुळे. आणि ते तुमचे आशीर्वाद कायम राहू दे. तर काल नंतर मी डायरेक्ट आजच व्हिडिओ बनवते आहे, ते पण कारण स्पेशल आहे. तर काना असं ड्रायफ्रूट खायला जरा कुरकुर करतो, नको नको उगं त्याच्या मागं घेऊन पळावं लागतं. त्यामुळे म्हटलं त्याच्यासाठी लाडूच करूयात आपण. तर त्यासाठी मी इथे घेतलेत मखाने, काजू, बदाम, मनुके आणि पिस्ते. आणि गोड गोड होण्यासाठी मी त्याच्यासाठी खजूर घेतली आहे. तर तुम्हाला पण दाखवते मी कसे आणि काय लाडू बनवते. तर चला बघ. तर मग अशी मस्तपैकी छान असे लाडू बनवून झालेत आणि हे कानाला पण आवडले. म्हणजे त्याचं टेन्शन गेलं आहे आता की तो एक लाडू तरी रोज खाईल अशी अपेक्षा करूया. आणि मग बाहेर गेलतो कारण की भाजीला पण काही नव्हतं आणि चपात्याचा डब्बा पण नव्हता. मग मी हा मस्तपैकी छान चपात्याचा डब्बा आणला आहे. मस्त आहे, मला आकार खूप आवडला. आणि जड पण आहे, हलका नाही आहे. कारण की हलका घेतला ना की तो चिरून जातो, त्यामुळे हा जड घेतला आहे. आणि आता मी भाजीसाठी आणली आहे. भाजीसाठी आणली कांद्याची पात. कारण की कालच म्हणलं होतं कांद्याची पात करूया, खूप दिवस झाले कांद्याची. त्याच्यासाठी मी मुगाची डाळ पण भिजवली आहे. तर आता मस्तपैकी स्वयंपाक करून घेऊ आणि मग जेवण करू. कारण की आता 8 वाजलेत, परत कानाला पण भूक लागते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.